बाळा, काय झालं राजा? तुझ्या मते प्रेमाची परिभाषा तरी काय आहे? प्रेम ते आपल्याला भेटलंच पाहिजे असं नाही. आकर्षण ना हे डोळ्यांनी सुरू होतं, म्हणजे डोळ्यांना आवडतं तेव्हा ते सुरू होतं. प्रेम हे मनापर्यंत पोहोचतं, मनाला भावतं ना तेव्हा ते सुरू होतं. त्यात मी कमी आणि आपण जास्त पाहिजे. प्रेमाची खरी ओळख कशी पटते? तू कधीही हाक माग, मी तुझ्या जवळ येणार. हे असतं खरं प्रेम. ते कधीही वेळ बघत नाही, परिस्थिती बघत नाही, आपल्यासाठी कधीही उभा राहतो ना, इथं खरं प्रेम असतं. आणि ते मिळणं खूप कठीण आहे आजच्या काळात. सपोज ती मला नाही भेटली किंवा त्याला असं म्हणता येईल की माझं ते एकतर्फी प्रेम आहे. एकतर्फी प्रेमात ना रिलेशन नसतं, पण ती जी मनातली भावना असते ना त्या व्यक्तीसाठी, त्या माणसासाठी, ती वेगळीच असते रे. म्हणजे तुमचं एकतर्फी प्रेम होतं, पण तुम्ही घरच्यांना समोर ठेवून ज्यावेळेस पासून करिअर लागला, जबाबदारी आहे, सगळ्या गोष्टी जेव्हा पाठीमागे लागल्या ना, माणूस सगळं विसरून जातो. 50-60 पर्यंत प्रेम टिकवणे हे खूप मुश्किल आहे. म्हणून आपल्या पार्टनरच्या आपण सोबत सोडणं किंवा त्याच्यावरती शंका घेणं, त्याला हाणमार करणं, ओरडणं, ते बरोबर. त्याच्या व्यवसायात सपोज तो मागे येत असेल किंवा कुठे जॉब करतो, जॉबमध्ये पण त्याला स्ट्रगल असू शकते, पण त्याच्यासोबत त्याचं प्रेम मात्र कायम आहे. एकच व्यक्ती सतत जर एफर्ट्स दाखवत असेल, सॅक्रिफाईस करत असेल की मीच करते, समोरचा व्यक्ती जर झिरो सुद्धा एफर्ट दाखवत नसेल ना, तर तिथं ती कॉम्प्रोमाइजची सवय असते. पण ते जर दोन्हीकडून झालं तर ते टिकत जातं. नाहीतर काय होतं, बैलगाड्याचं एकच चाक आहे, तेच एकच झिजत असेल ना, ते कधी ना कधी तर कोसळणारच आहे. आज मी पहिल्यांदाच मराठीमध्ये पॉडकास्ट करतोय आणि जी गेस्ट आलेली आहे ती माझी स्वतःची खूप जास्त फेवरेट आहे. तर मी आजचा एपिसोड स्टार्ट करतो जय जाऊ जय शिवराय बोलूनच. आणि जे गेस्ट आहे त्यांना कुठल्याही इंट्रोडक्शनची गरज नाही, तरी पण मी त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड सांगतो आहे. त्या एक रील स्टार असून ॲज वेल ॲज त्यांनी रीलपासून स्टार्ट केलं, पण ती एक चांगल्या ॲक्ट्रेस म्हणून समोर आलेल्या आहेत. त्यांनी वेबसिरीज पण केलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात ते एक सक्सेसफुल क्लोथिंगचा आपलं बिझनेस पण रन करत आहेत. तर मी वेलकम करतो प्रणाली सूर्यवंशी यांच्या. प्रणाली, थँक्यू तुम्ही इथं आलात, तुमचा वेळ काढून. तर प्रणाली, आपण करिअरमध्ये तुम्ही खूप फोकस आहात, त्याबद्दल काही इश्यू नाही, पण त्याच्यासोबत तुम्ही पर्सनल लाईफ पण आपली बॅलन्स करताय. आणि कधी कधी काय होतं माहिती आहे काय, की पर्सनल लाईफ बॅलन्स करताना आपल्याला असं कधी कुठंतरी वाटतं की मित्र आहे, चल ठीक आहे, पण एक कुणीतरी असावा की ज्याचं माझ्यावर प्रेम असावं, किंवा मी त्याच्यावर खूप बिनधास्तपणे प्रेम करावं. तर तुझ्या मते प्रेमाची परिभाषा तरी काय आहे नेमकी? एक खरं सांगू अक्षय, हे बघ, प्रेम ते आपल्याला भेटलंच पाहिजे असं नाही, पण त्या प्रेमात, त्याच्या आनंदात आपला आनंद शोधणे, हे म्हणजे प्रेम असतं. त्यात मी कमी आणि आपण जास्त पाहिजे. प्रेम मिळवता नाही रे आलं पाहिजे, ते स्वीकारता आलं पाहिजे. त्या प्रेमात सुखात दुःखात त्याच्या सोबत असतो ना आपण, तिथेच प्रेम असतं. म्हणजे सुखात आणि दुःखात किंवा अडचणीत असं म्हणता येईल, म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण इन्व्हॉल्व असणं, म्हणजे हे तुमच्या मते प्रेम. ते प्रेम भेटू अगर नाही भेटू, पण त्या प्रेमासोबत आपण कायम पाहिजे. अच्छा, जशी मला एखादी मुलगी आवडली तर म्हणजे मी एखादीला लाईक करतो. म्हणजे मी रिसेंटली माझ्या इन्सिडेंट तुम्हाला सांगतोय. मी तिला 30%-40% असं लाईक करायचो आधी, पण त्याच्यानंतर मग मी तिच्याशी जेव्हा बोललेलो तेव्हा मी 60-70% तिच्या म्हणजे प्रेमात पडलो, कारण की तिच्या स्वभावामुळे. म्हणजे दिसण्यावाईज ती मला 30-40% होती, पण तिच्या स्वभावामुळे मी तिच्या प्रेमात पडलो, 60-70% म्हणता येईल. आणि त्याच्यानंतर पण तिचं जे दुःख होतं मनातलं, की म्हणजे तिचं होऊ शकतं पास्टमध्ये कुणीतरी तिला धोका दिला असेल किंवा तिचे जीवापाड कुणावर प्रेम असेल, तर तिचं दुःख असून ती जी जगते ना आता, म्हणजे रोज आपली कामं करते, तर तिच्याकडे बघून मला अलग म्हणजे इन्स्पिरेशन एक फील होतं की हिच्या मागं एवढं दुःख असून पण ही समोर येते आणि एवढं सगळं हँडल करते. तर तुम्ही जे बोललात ते मला लक्षात आलं. याच्याबद्दल अजून मला थोडं डिटेलमध्ये सांगा की त्याचं आणि आपलं याच्यात काही फरक नसतो असं. ते नाही, हे बघा, प्रेमात ना मी म्हणण्यापेक्षा आपण आहोत हे म्हणणं गरजेचं असतं.
आणि प्रेम हे मिळवायचं नसतं, समजून घ्यायचं असतं, स्वीकारता आलं पाहिजे. त्याचा स्वभाव असेल, त्याचं बॅकग्राऊंड असेल, त्याचं नेचर असेल, सगळ्या गोष्टी. तो गरीब असेल, श्रीमंत असेल, सगळ्या गोष्टी ते स्वीकारता आलं पाहिजे. तेव्हाच प्रेम हळूहळू वाढत जातं. आणि प्रेम काही क्षणापुरतं नसतं, आयुष्यभर वाढत जातं ना, ते तेव्हाच त्याला प्रेम म्हणता येतं. म्हणजे ती एक आपल्याला एक वेगळी एनर्जी एक फील होते ना, एनर्जी की आहे माझ्यासोबत कोणीतरी बसलाय, की तो नाही जरी बोलला तरी किंवा ती नाही जरी बोललं तरी आपल्याला असं वाटतं की नाही आपल्यासोबत कोणीतरी आहे. आधार. आधार. हां, म्हणजे मी काही काही पण करू हा समजून घेणार किंवा ही समजून घेणार. 100%. हे म्हणजे प्रेम तुमच्या दृष्टीनं असं म्हणता येईल. हो. बरोबर? प्रणाली, तू खूप सुंदर असं आम्हाला समजावून सांगितलंस, माझ्या व्ह्युअर्सना पण, की नेमकी प्रेम म्हणजे काय असतं. ठीक आहे, पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, की आम्ही एखाद्यावर प्रेम करतो की मी त्याला लाईक करतो म्हणजे माझे आकर्षण आहे, हे मला पण नाही कळत कधी कधी आणि माझ्या मित्रांना पण खूपदा हा इश्यू होतो. तर तू आम्हाला याच्याबद्दल थोडे डिटेलमध्ये सांग ना. हां, हे खूप चांगला प्रश्न विचारला आहे. एक सांगते, ऐकून घ्या, सगळ्यांनीच ऐकून घ्या. आकर्षण ना हे डोळ्यांनी सुरू होतं, म्हणजे डोळ्यांना आवडतं तेव्हा ते सुरू होतं. पण प्रेम हे मनापर्यंत पोहोचतं, मनाला भावतं ना तेव्हा ते सुरू होतं. आकर्षण एक क्षणिक आहे, पण प्रेम आयुष्यभर टिकतं. आकर्षणमध्ये तो कसा दिसतो, ती कशी दिसते, ह्याच्यावरती ठरवलं जातं. पण प्रेम, तिचा स्वभाव कसा आहे, तिचं मन कसं आहे, ती राहती कशी, बोलती कशी, याच्यावरती ठरतं. हां, जसं मी पहिल्यांदा बोललेलो की तिच्या बोलण्यावर मी 70-80% हां, राईट. वर गेलोय. 100%. म्हणजे हे तुमचं म्हणणं खरं वाटतंय मला. यालाच प्रेम म्हणलं जातं. यालाच प्रेम म्हटलं जातं. म्हणजे प्रेम हे दीर्घकाळ टिकतं. 100%. आपल्या डोळ्यांनी जे बघतो. आकर्षण हे काय असतं माहिती आहे का? आज हे मला फुलं आवडले ना, उद्या मला तेही फुलं आवडू शकतात. प्रेम काय माहिती आहे का? बाई मला आज चहा आवडतोय ना, मला तो आयुष्यभर चहा आवडणारच. असं नाही की मला आज चहा आवडतोय, उद्या कॉफी आवडते, असं नाही. प्रेम हे आयुष्यभर टिकतं आणि ते एकाच गोष्टीवरती असतं. म्हणजे असं म्हणता येईल की ज्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही. हां, ते. ते म्हणजे प्रेम. आणि मला असं वाटतं की माझ्या जगण्याला हे मला आवश्यक आहे ते म्हणजे आकर्षण. म्हणता येईल असं? नाही. नाही. आकर्षण महत्त्वाचं असतं. एखाद्या व्यक्तीला बघताच आपण त्या क्षणी त्याच्या प्रेमात पडतो ना, हे आकर्षण राहून जातं. पण बघता क्षणी आपलं तिच्यावरती प्रेम होतं. हां. ह्यात खूप फरक आहे. डोळे भरून येतात. हां. माझे पण आले. खरंय. ठीक आहे. तर हे खूप चांगलं उत्तर दिलंस आणि मला पण ते पटलंय आणि मी पण असं म्हणजे ट्राय करतोय ते की माझ्या लोकांना ठरवता आलं पाहिजे आपलं आकर्षण आहे की की प्रेम प्रेम आहे. आहे. म्हणजे माझे डोळे याच्यासाठी भरून आलेले, ते 60-70% म्हणजे माझ्या खरंच प्रेम आहे तिच्यावर. 100%. 100%. फसलो पण मी आता. ठीक आहे. प्रेम म्हणजे नक्की काय असतं, वरून प्रेम आणि आकर्षण याच्यात फरक काय, हे खूप चांगल्या पद्धतीनं तू मला सांगितलंस आणि मला ते पटलं पण. पण मला ते पटलं, पण प्रेमाची खरी ओळख कशी पटते हे मला तू सांग आधी. एक प्रेमाचा प्रवास असतो, मैत्रीपासून प्रेम. पण प्रेम खरं ओळखलं कसं जातं, की बाबा हा माणूस माझ्यावरती खरंच प्रेम करतो का? हे कधी ओळखलं जातं माहिती आहे? जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्या वाईट काळात सुद्धा आपल्यासोबत असतो. भले तो सुखात नसू दे, की नाही बाई मी कुठेतरी कामात आहे, पण तो तुमच्या दुःखात आहे. प्रत्येक वेळेस तो पुढचा माणूस असं म्हणतोय, की भाई तू एक हाक मार, तू आत्ता जवान आहेस, तू किंवा म्हातारी हो, मी तुझ्या जवळ आहे ना, तू कधीही हाक मार, मी तुझ्या जवळ आहे ना. हे असतं खरं प्रेम. ते कधीही वेळ बघत नाही, परिस्थिती बघत नाही, आपल्यासाठी कधीही उभा राहतो ना, इथं खरं प्रेम असतं. आणि ते मिळणं खूप कठीण आहे खूप आजच्या कठीण काळात. आहे. म्हणजे खूप कठीण पण आहे आणि त्यातल्या त्यात त्याची ओळख पटणं हे त्याच्याहूनही कठीण आहे. कारण की कधी-कधी असं होतं ना, की आपल्याला वाटतात की आपल्या सोबत जे असतात ते आपल्यासोबतच आहेत. पण जो खरं प्रेम करतो ना, तो नेमके त्या प्रसंगात आपल्याला पाहायला भेटतो, की अरे यार, सगळे 3-4 जण गेलेत. पण याचं खरंच होतं हा म्हणजे मी डाऊन साईडला होतं म्हणजे डाऊन साईडला इन द सेन्स की माझं तेवढं चालत जशी तू आता रील स्टार आहेस, वेब सिरीज करते. कधी कधी असं होत असेल की तुझ्या डाऊनफॉल येईल की तुला 3 येणार नाही, मी असं बोलतोय नाही नाही, होतं. हायपोथेटिकली. प्रत्येकाच्या आयुष्यात काळ येतोच, हां. त्याचं काय नाही. तर त्यावेळी जो असतो ना की अरे प्रणाली तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी मी आहे. तुझ्या पाठीशी आहे, हे पाहिजे. किंवा तू मला बोलाव मी येणार.
म्हणजे तो तुम्हाला इन्स्पायर करतो, तुम्हाला मोटिवेट करतो की मोटिवेट तू मग करतो. समोर जा. की त्याला पण माहिती असतं ना की नाही हिचं डाऊन साईड चालू आहे, हिला नाही भेटणार आता. पण तरी तो बोलतो की नाही मी आहे, तू बोलाव मला काही लागलं तर. आजकालच्या लोकांना काय झालंय माहितीये, एक लहानांपासून मोठ्यांपर्यंत हेच झालंय, इन्स्टंट एंटरटेनमेंट पाहिजे. ते मग म्हाताऱ्यांपासून असो या तरुणांपर्यंत, की सगळ्या गोष्टी झटपट पाहिजे. स्वार्थ झाला की सगळ्या गोष्टी संपल्या. लाईफ टाईम कोणीच सोबत राहत नाही हो, पण जे राहतं ना तेच खरं प्रेम असतं. भले मग त्या पाठीमाग त्याच्या कुठल्याच गोष्टींचा स्वार्थ नसतो, की हिने मला काही द्यावं, हिने मला प्रेम द्यावं, हिने मला असं वागवावं, तसं वागवावं, पैसे द्यावं, नथिंग. ते आयुष्यभर सोबत राहतं ना तेवढंच खरं प्रेम, बाकी काही नाही. आणि म्हणजे दीर्घकाळ आणि ते आपल्याला सहज ओळखता येतं. ओळखता येतच. म्हणजे कारण की जेव्हा जेव्हा वाईट प्रसंग येतात तेव्हा तेव्हा ते जास्त ओळखायला भेटतं. पण त्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला एक एनर्जी फील होते की नाही ही आहे. भाई कोणी जरी नसलं ना, हा माणूस माझ्यासाठी येणार, मी आत्ता कॉल लावते, हा माणूस माझ्यासाठी इथं येणार आत्ता, हे पाहिजे. हां, ती तू कुठं पण असू दे मग कुठं पण असू दे. आणि तो विचारणार पण नाही की तुला काय गरज आहे माझी. तो विचारणार पण नाही. एक शब्द पण न विचारता जो इथं आला आपल्या बोलण्यावर, तोच खरा आपला व्यक्ती, बाकी कोणी नाही. बरोबर. आई बाबांनंतर तो एक ठरलेला व्यक्ती असतो ना, तोच आपला असतो, बाकी कोणी नाही. आणि कधी कधी असं वाटतं ना की नाही हा नाही भेटला तरी मला चालेल किंवा ही नाही भेटली तरी मला चालेल, पण त्याचं चांगलं व्हायला पाहिजे किंवा हिचं चांगलं चांगलं झालं पाहिजे, चांगलं हा, व्हायला जो पाहिजे. आपल्यासाठी प्रार्थना करतो. म्हणजे अशी खरी ओळख पडते की त्यांना बघितल्यानंतर असं वाटते की मला आता सर्च करायची गरज माझी गरज संपली. नाहीये, संपली इथंच. संपली गरज. भलाही तो मला भेटणार किंवा नाही भेटणार नाही माहिती, काहीही घेणं पण देणार या नाही. व्यक्तीवरती माझं प्रेम माझी आहे. गरज संपली आणि मी आता शोधणार पण नाही. असं ते म्हणजे खरी ओळख पटली आणि खरं प्रेम झालं समजायचं. ओके. थँक्यू प्रणाली. मी समोर जातोय. समोर जाता जाता सपोज मला असं माहिती पडलं की मी तिच्यावर खूप प्रेम करतोय, म्हणजे जीवापाड प्रेम करतोय आणि मी करतोयच. आता मला काही मी सर्च बंद केली आहे, लिटरली मी तिला खूप प्रेम करतोय. पण सपोज ती मला नाही भेटली किंवा त्याला असं म्हणता येईल की माझं ते एकतर्फी प्रेम आहे. तर एकतर्फी प्रेम यशस्वी होऊ शकतं का कधी? हे बघ अक्षय, एकतर्फी प्रेमात ना रिलेशन नसतं, पण ती जी मनातली भावना असते ना त्या व्यक्तीसाठी, त्या माणसासाठी, ती वेगळीच असते रे. ते जे एकतर्फी प्रेम आहे आपल्याला मिळलंच पाहिजे किंवा ते मिळवताच आलं पाहिजे असं काही नाही. आणि ते आपल्या मनाला माहीत असतं बरं का, हे आपल्याला मिळणार नाही, तरी आपण त्याच्यावरतीच प्रेम करत राहतो. आणि ते ना आपल्याला मॅच्युअर बनवतं, स्वतःची किंमत करायला शिकवतं, की भाई तू हिरा आहेस, तू का त्या गोष्टीच्या पाठीमागे लागतोय ज्या तुला मिळणार नाही. पण तरी पण आपलं जे मन आहे ना बाई, हिरा वगैरे सगळ्या गोष्टी जाऊ दे, पण ती व्यक्ती मला आवडते, कुठं तरी मला मिळाली पाहिजे, हे असतं एकतर्फी प्रेम. ती मला जसं आवडते किंवा मला ती पाहिजे नाही, पण ती माझ्यासोबत असायला पाहिजे. हा एक मला अनुभव जेव्हा पाहिजे असतो ना, हा, त्याला एक म्हणजे एकतर्फी अरे प्रेम यार, म्हणता रडतोय येतं. यार मी रडतोय, मी मनापासून बोलतोय. म्हणजे एकतर्फी प्रेम मिळेलच असं नाही, पण ती जी आपली भावना आहे ना ती खरी असते, एवढं महत्त्वाचं आहे आपल्याला. कोणी मिळो ना मिळो, आपली भावना खरी आहे ना, देव सगळं बघतो, सगळं देतो आपल्याला. थोडे दिवस परीक्षा असते, पण काही गोष्टी सुद्धा आपल्याला मिळून जातात. म्हणजे तुला असं वाटतंय का मी जर या परीक्षेत सफल झालो तर ती मला भेटेल? 100%. मग मी ठेवू देवानं ठरवलं एखादी गोष्ट तुला द्यायची आहे, तर तो देणारच, तो का अडवेल तुला. पण देवाला वाटतंय की ही गोष्ट तुझ्यासाठी नाही बरोबर, तर मला तुला नाही द्यायची. अच्छा. त्यासाठी आपल्याला ते वाट बघावीच लागणार, काहीही करून. अच्छा, म्हणजे एकतर्फी प्रेमामध्ये जर माझ्या समोरची जी व्यक्ती असेल, जर ती माझ्यासाठी बनली असेल तर तुलाच तर मिळणार बाय डिफॉल्ट ती मला भेटणार. 100%. आणि जर ती माझ्यासाठी नसेल, म्हणजे ती देवाने माझ्यासाठी बनवलेलीच नाही, तर त्याच्याबद्दल मला विचार करायची गरज नाही. पण मी एकतर्फी माझं प्रेम ठेवणार. ती भेटू दे ना भेटू दे, की आपली ना भेटू भावना दे. खरी ठेवायची. भावना म्हणजे इम्पॉर्टंट आहे. आणि इंटेंट, ज्याला इंग्लिशमध्ये खूप चांगला वर्ड आहे, की इंटेन्शन आपले चांगले असायला पाहिजेत. माझा स्वार्थ त्याच्यामध्ये काही नको, की मलाही भेटली तर मी हे करणार ते करणार किंवा एक जो अट्रॅक्शन जे आपण बोललो आहे ते नको. इंटेंट हे आहे की अरे नाही, आत्ता जरी मला भेटली 27मध्ये भेटली तरी मी 70पर्यंत मी हिला ठेवणार. हा इंटेंट जो एक असतो ना, तो म्हणजे यार अलग फिलिंग आहे. तो मला माहिती नाही ती फिलिंग.
पण मला ते जाणवत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात तो एक काळ येतो म्हणजे की बाई तुमच्या ही आयुष्यात मला पण होता मिळेल काय? का नाही मिळेल. अच्छा. नाही तुमच्या आयुष्यात असा आलेला कधी काळ? हा एकदा येऊन गेलाय, पण प्रत्येक काळातून आपण बाहेर पडत जातो, काहीतरी शिकत जातो. कुठलं तरी प्रेम असेल, कुठली तरी व्यक्ती असेल, गोष्टी असतील, सगळं शिकवत जातात की काय करावं पुढं जाऊन आणि काय नाही. पण त्याला आता पश्चाताप होत असेल ना? आता जर हे सगळं बघत असेल. 100% किती वर्ष झाले तरी साधारण त्याला? ते एक असतं ना, ते मनातून आलेली भावना असते की एखादी गोष्ट आपल्याला आवडते, तशीच आवडली होती ती, आता मिळो नाही मिळो हां. म्हणजे तुम्ही ते पुढच्या व्यक्तीला माहित सुद्धा नाहीये की माझं काय त्या गोष्ट. काय एवढं? म्हणजे ते आधी होतं, आता असं नाही की ज्या वेळेसपासून करिअर लागला, जबाबदारी आहे, सगळ्या गोष्टी जेव्हा पाठीमागे लागल्या ना, माणूस सगळं विसरून जातो की आपल्याला एकच करायचं आहे, आईबाबांना जपायचं, आईबाबांना मोठं करायचं, आईबाबांना बसून खायला घालायचं, एवढंच करायचं. म्हणजे आईबाबांसारखं प्रेम दुसऱ्यावर होणे म्हणजे मग प्रेमाची जी काय म्हणतात ना जेव्हा सर्च. आईबाबांचं कष्ट थांबेल ना, हां. तेव्हा मग त्या गोष्टीकडे आपण वळणार. वळायचं. तोपर्यंत नाही, तोपर्यंत करिअर आणि सगळ्या गोष्टी. म्हणजे तुमचं एकतर्फी प्रेम होतं पण तुम्ही घरच्यांना समोर ठेवून. हा, घरच्यांना मी कायमच समोर ठेवते, कारण की ते माझ्यासाठी खूप महत्वाचे, खूप खूप केले खूप त्यांनी जास्त. माझ्यासाठी. ते काय आहे, देवाने ठरवलेले असतात जोड्यावरच्या. मी आता कोणाला आवडो नाही आवडो, कोणीतरी मला प्रेम करो न करो, आता एवढी लोक आज प्रेम करतायत. सगळ्यांना मी मिळेल किंवा मला कोणीतरी मिळेल अख्खं असं नाही. महाराष्ट्र म्हणजे तुमच्यावर प्रेम करतं एकतर्फी. हा, पण मग ते सगळ्यांना मिळेलच असं नाही, देवानं जे ठरवलंय तेच देव देणार. हां. पण म्हणजे एकतर्फी ते सगळे करतात पण त्याचा अर्थ असा नाही तुम्ही सगळ्यांना भेटणार आणि त्याचा अर्थ असा पण नाही कारण की म्हणजे तुम्ही आता फेमस आहात, ॲक्ट्रेस आहात, तर तुमच्यावर ते प्रेम करतायत. पण कुणीतरी असा व्यक्ती असेल जेव्हा तुम्ही काहीच नव्हते पण तुमच्यावर प्रेम प्रेम करायचं, करणार तर तो तो व्यक्ती जास्त खरा डिझर्व असतो. करतो आणि तो डिझर्व पण करतो ना 100%. की एकतर्फी Why not? म्हणजे तेच मी बोलतोय की तुम्हाला अख्खा महाराष्ट्र तुमच्यावर प्रेम करणार पण डिझर्व कोण करतो की जे जो आपल्या तुमच्या वाईट वाईट काळात काळात होतं, तुमच्यात तेच जेव्हा माझे. काहीच नव्हतं आपल्याकडे. हां. ते तर ते तो डिझर्व करतो आणि त्याने करायला पण पाहिजे. पण महाराष्ट्राने यांच्यावर एकतर्फी प्रेम ठेवायलाच पाहिजे, हे पण गरजेचे आहे. खरं. ठीक आहे प्रणाली, आपण एकतर्फी प्रेमाबद्दल बोललो, मला त्याच्याबद्दल खूप माझ्या भावना पण जागृत झालेल्या आहेत. पण प्रेम हे नुसतं असून चालत नाही, तर मला असं वाटतं की प्रेमात विश्वास खूप महत्त्वाचा असतो, तर त्याच्याबद्दल तू काय बोलशील? विश्वासाशिवाय प्रेमच नाही म्हणता येत, कारण की जिथं शंका येते ना प्रेमात, तेव्हा ते नातं कमजोरच होतं. मग तुम्ही कितीही एफर्ट्स लावा, कितीही त्याच्यासाठी मेहनत घ्या की ते नातं चांगलं करायचं आपल्याला, की बाबा मी माझ्याकडनं एक चूक झाली, त्या माणसावरती मी शक घेतलं आणि हे सगळ्या गोष्टी घडल्या, पण त्या परत गोष्टी बदलता येत नाहीत. मग जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत त्या सगळ्या गोष्टी आधीच करायच्या असतात, विचारपूर्वक करायच्या असतात. समोरच्याची जर चूक नसेल तर आपण शंका घ्यायचीच का? कसं असतं प्रेमात, त्या व्यक्तीनं ठरवलेलं असतं, जोपर्यंत भाई हा विश्वास दाखवतोय ना माझ्यावरती, तर काहीही करू दे मी याचा विश्वास जपणार, कारण की माझ्यावरती विश्वास ठेवतो एवढा मोठा. पण तेच जर काय होतं माहिती आहे का, एवढं सगळे एफर्ट्स लावून तो पुढचा व्यक्ती नुसता शंका जर करत असेल आपल्यावरती, शक घेत असेल की तू असं केलं तसं केलं, मग पुन्हा पुन्हा काय होतं माहिती आहे का, हा असा न तसा मला ओरडतोय, असा न तसा बोलतोय, मग मी तेच करणार. मग त्यामुळे ते जे नातं आहे ते हळूहळू तुटत जातं आणि शेवट ब्रेकअप होतं. त्यामुळे पहिला विश्वास ठेवायला शिका प्रेमावरती आणि परत नातं जपा. काय होतं, प्रेम हे हृदयावरती होतं, पण जे एक नातं असतं ना ते विश्वासावरती टिकतं. मग ते आयुष्यभर राहील. प्रेम असो, मैत्री असो, काही असो, ते विश्वास पाहिजे आयुष्यात. म्हणजे जसं तुमच्यावर कुणाचं प्रेम असेल आणि तुमच्या एवढ्या लोकांसोबत कॉन्टॅक्ट्स येतात, कारण की ॲज अ प्रोफेशनल लाईफ, याच्या व्यतिरिक्त तुम्ही जसं बिझनेस करता क्लॉथिंगचा, तर तुमच्या खूप लोकांशी संपर्क येतो हां, आणि त्यावेळेस जर त्यांनी अविश्वास दाखवला किंवा त्यांनी शंका घेतली तर ऑब्व्हियसली तुम्ही वैतागणार हां. आणि त्याच्यामुळे तुमचं त्याच्याबद्दल जे प्रेम होतं ते पण हळूहळू कमी होत ते जाणार. कसं होतं, आपण जर एखाद्यासाठी 100% लावत असेल आणि तो जर हां. आपल्याला त्या 1%ची पण लायकी देत लायकी नसेल देत नसेल. किंवा ते किंमत दाखवत नसेल, तर मग ते करूनही न केल्यागत होतं. म्हणून ते माणूस हळूहळू करायचंच सोडतं. आणि ते वाईट पण वाटतं ना वाईट आपल्याला वाटतं की मनाला. मी याला माझं सर्वस्व दिलंय, म्हणजे जग सोडून आपण त्या व्यक्तीच्या पाठी पाठी लागतो. लागतो. आणि आपल्याकडे म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन्स असतात मुलींकडे. मुलांकडे सुद्धा ऑप्शन असतात. कसं असतं, मुलांचं एक आहे, 100%तली 50% मुलं ही खरंच प्रेम करत असतात. मुलींचं काय असतं माहिती आहे का, 100%मधले 5%च मुली खरे असतात आणि ज्या 95% मुली असतात ना, त्यांचं काय आहे, वैतागून गेलेले असतात, कारण की त्यांच्यासोबत घडलेल्या असतात गोष्टी. आणि ज्या 5% मुली आहेत ना, की भाई काही होऊ दे, मला राहायचं यासोबत, हां. त्या असतात 5%. पण त्या 95%च्या सोबत सुद्धा काहीतरी चुकीचं घडलेलं असतं आधी, म्हणून त्या परत अशा वागतात.
तुम्ही मुलांबद्दल म्हणजे मुलांचा पक्ष घेतलाय तुम्ही. पण मी असं बोलतोय की जसं 50% तुम्ही मुलं बोललात की खरंच प्रेम करतात आणि अक्षरशः करतात. करतात. पण जसं आपलं सुरू होतं ना की विश्वास, तो विश्वास दाखवायला कधी मागं पुढे होतात ते मुलांचं काय खूपदा, होतं माहितीये का, की तू ती त्याच्याशी बोलू व्यक्ती नको. हातातनं सुटू नये म्हणून ते थोडंसं घाबरतात. का होईना खूप घाबरतात घाबरतात. आणि एवढा जरी शक घेतला की मग ते नातं तुटत जातं. पण ते जातं. मुलांना आधी कळालं पाहिजे, हां. मुलांचं असो मुलींचं असो, की तुम्ही विश्वास दाखवायला दाखवायला शिका. पुढचा माणूस 100% जपणार. हां. तू सांगून गेलायस ना बाई, मी तुझ्यापाशी 1000 रुपये ठेवून गेलोय, ते नीट हां. जप. तो जपणार बाई, का नाही जपणार? पण तेच जर तो लपवून ठेवला तर बाई ना असं न तसं लपवून ठेवले, मी का नाही घेणार? तर तेच माझे व्ह्यूवर्स जे आहेत, बघा मुलांना आपण खूप उशिरा मॅच्युअर होतो, पण यांच्याकडनं आपल्याला खूप काही शिकायला भेटतं आहे. तुमच्या खरंच एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम असेल, त्याच्यावर विश्वास दाखवा. जर त्याने विश्वास जपला नाही तरी तुम्ही ट्राय करा त्याच्यावर विश्वास ठेवा, कारण की तुम्ही जे पॉईंट ऑफ व्ह्यू बनवता. हा, तुम्ही प्रेम करत राहा, तुम्ही विश्वास दाखवत जा. एक ना एक दिवस जर पुढची व्यक्ती चुकत असेल, ती लाजून का असे ना, थोड्या वेळाने किंवा थोड्या काळाने बदलेल तुमच्यासाठी. आणि शेवटी ते माणसाचं मन असतं. मन आहे. आणि एक एजनुसार कसं असतं माहिती आहे का, ती कुणावर जातं. प्रेम नसतं पण कधी अट्रॅक्शन होऊ शकतं. होत जातं. कारण की तेवढं कॉन्टॅक्ट्स येतात, अट्रॅक्शन होऊ शकतं. पण खरंच भावा, जर तुझं प्रेम असेल ना एखाद्या व्यक्तीवर, तिच्यावर विश्वास ठेव, ते नक्की तुला भेटेल. यांच्या गोष्टीवरनं तर मला असं वाटतंय. हा, कसं आहे माहितीये का, एखादी गोष्ट आपल्याला आवडते किंवा आता ही 4 भिंती मला आवडतात म्हणून आयुष्यभर मी 4 भिंतीत नाही राहू नाही राहू शकत. शकत. मला बाहेरचं पण जग बघायचं. बघायचंय. मग त्याला अट्रॅक्शन म्हणू शकत नाही आपण. आता मुलींबाबतीत काय होतं माहितीये का, एखादा मुलगा आवडतो, मुलगी आवडते, एखाद्याचा स्वभाव आवडत असेल, कोणतं दिसण्यावरून आवडत असेल, ते एक क्षणिक असतं. म्हणून आपल्या पार्टनरच्या आपण सोबत सोडणं किंवा त्याच्यावरती शंका घेणं, त्याला हाणमार करणं, ओरडणं, दिस हे नॉट गुड. बरोबर नाही. आणि विश्वास ठेवा. तो म्हणेल की बाई हे गेलं, हे मला काहीच नको, मला तू तू पाहिजेस. पाहिजेस. हिथं प्रेम घडतं. हां. आणि कधी सपोज जर झालं, क्षणिक अट्रॅक्शन झालं, चूक झाली थोडीफार, तरी त्यांनी परत तिच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. मी तरी म्हणतो, जर त्याला ती पाहिजे तू आहे थोड्या तर. काळापुरता ओरड, तिला शिक्षा दे, बोलू नकोस की बाई तू असंच का का केलंस. केलंस? पण थोड्या काळाने तिला पण रिअलाइज होईल की माझं काहीतरी चुकलंय. चुकलंय. हां. दोघांनी समजून घ्या, आपलं बॉन्ड का नाही होणार. आणि एखादा बॉन्ड काय तुम्ही 3 महिन्यात 4 महिन्यात नाही ओळखू शकत. आयुष्य जातं तेव्हा ते नवरा बायकोचं नातं कळतं की बाई आपण एकमेकांवरती किती प्रेम करतोय. प्रेम करतोय. आयुष्य जातं लोकांचं. आणि काय होतं, आजकालची मुले आता 3-4 महिन्यातच एकमेकांना ओळखायला लागतं. तू असं केलं, तू तसं केलं, तू याची आहे, तू त्याची आहे. नाही ना. आणि म्हणून ते आयुष्यभर जे प्रेम करतात ना, जसे म्हणजे त्यांच्या 50-60ला जे जेव्हा जातात, तर त्यांचं ना अट्रॅक्शन असतं, नाही ते तेवढं सुंदर दिसत. पण ते न बोलताच एवढं जे एका दुसऱ्याला समजून घेतात ना, ते दिसतंय त्यांचं बॉन्ड. 100%. म्हणजे तो एक किती प्युअर बॉन्ड असेल ना, म्हणजे ते काहीच बोलायला नसतं तेव्हा, ना सौंदर्य असतं ना ना काही काही नसतं, असतं. काहीच नसतं. स्वार्थ पण नसतो बाई एकमेकांच्यात. फक्त बाबा हा थोडे दिवस राहिलेत एकमेकांसोबत चांगले जगायचे म्हणून जे जगत असतात ना, ते बेस्ट कपल आहेत. किंवा आम्ही शेवटचा श्वास सोबतच घेऊ, हां. की माझ्या आयुष्यभर पाहिजे किंवा हा पाहिजे. ते एक वेगळं एक म्हणजे ती एनर्जी ते किंवा भेटणं गरजेचं आहे आजच्या गरजेचं काळात, आहे. खूप कठीण आहे. आणि 50-60 पर्यंत टिकवणं त्यातही जास्त महत्त्वाचं आहे भेटल्यानंतर पण. खरंय. प्रणाली, जसं मी तुला बोललेलो की 50-60 पर्यंत प्रेम टिकवणं हे खूप मुश्किल आहे. त्याच्या व्यतिरिक्त ते असणं खूप महत्त्वाचं आहे. तर माझी एक शंका होती की खरंच वेळेनुसार हे प्रेम बदलतं का, की किंवा ते पुसट होत जातं, म्हणजे हळूहळू कमी, असं काही आहे? हे बघ, प्रेम हे बदलतं पण संपत नाही. प्रेम वेळेनुसार काय होतं माहिती आहे का, स्टार्टिंगला प्रेम हे रोमॅन्टिक असतं, प्रेमाळू असतो, काय देऊ काय नको काय देऊ असं होतं पुढच्याला. पण काही काळानंतर ना ते प्रेम जबाबदारीचं बनतं, कारण की ह्या व्यक्तीला मला सांभाळायचं आहे, घर सांभाळायचं आहे ना, त्यावेळेस ते जबाबदारीचं प्रेम बनतं. ज्यावेळेस आपल्याला त्या व्यक्तीला टाईम नाही देता येत, आपल्याला तो एक जबाबदारीचा काळ असतो, ज्यावेळेस आपल्याला सगळं घडवायचं असतं, करिअर असेल, घरचे असतील, बायको असेल, जे कोणी असेल. हां. त्यामुळं जे काळानुसार प्रेम वाढत जातं ना, त्यालाच खरं प्रेम म्हणता येईल असं तरी मला वाटतं. जसं की मी तुम्हाला म्हटलं की 60 वर्षाची हो, 70 वर्षाची हो, तो भले 80 वर्षाचा हो, फक्त तूच मला आवडणार नसणार, तिथं प्रेम म्हणतं. म्हणजे
तुमच्या म्हणण्यानुसार असं की स्टार्टिंगला जसं माझं लग्न झालं किंवा मी रिलेशनमध्ये आलो तर मी खूप सारे गिफ्ट्स देतो, हे बुके हे ते चॉकलेट्स तिला देतो किंवा मी ट्राय करतो की कुठल्या नवीन नवीन प्लेस आम्ही एक्सप्लोअर करायला पाहिजे, म्हणजे खूप त्याच्यावर भर असतं. आणि नंतर तुम्ही बोललेत की लग्न झाल्यानंतर मुलांची एक जबाबदारी हां. येते, कुटुंबाला सांभाळायचं असतं, कुटुंबाला सोबत घेऊन चालायचं असतं. म्हणजे मी हे बोलतोय ते बरोबर आहे ना, की हां. असंच शेवटी प्रेम जबाबदाऱ्या बदलतं, म्हणजे पण मनातलं संपत तरी नाही. त्या हां, व्यक्तीसाठीच करत असतो आपण, घरच्यांसाठी करत हां, असतो आपण. त्यामुळं प्रेम बदलू शकतं. टाईम नाही मिळत किंवा तो माणूस तेवढं प्रेम नाही दाखवत आहे, पण तो आपल्यासाठी काहीतरी करतोय, करतोय. दिवसरात्र झटतोय. कोणासाठी? आपल्यासाठी. तिथंच प्रेम म्हणायचं. ते एक समजूतदाराचं प्रेम बनतं ना, तेव्हा ते एक जबाबदारीचं म्हणता जबाबदारी. येईल आणि ते काळानं वाढत गेलं पाहिजे, कमी नाही झालं पाहिजे एवढीच. हां, म्हणजे मुलगी पण तिचे सासू-सासरे जे असतात त्यांना सांभाळते, मुलं सांभाळते. हं. परत ती तिच्या प्रेम तिच्या नवऱ्यावर ठेवतेच. म्हणजे तुम्ही जसं बोललात ना, की जबाबदारीनुसार म्हणजे जबाबदारीसोबत माझं असं म्हणणं आहे, की जबाबदारीसोबत ते प्रेम पुढे जातं. ते याच्यासाठी आम्हाला कमी वाटतं कारण की त्या प्रेमासोबत अजून 3-4 गोष्टी सांभाळाव्या जबाबदारीच्या करायच्या लागतात. असतात. हां. तर तेच म्हणजे नंतर रिस्पॉन्सिबिलिटी वाढत जातात. वरतून असं असेल की तो झटतोय म्हणजे काय, की त्याच्या व्यवसायात सपोज तो मागे येत असेल, त्याचा व्यवसाय नीट नसेल चालत किंवा कुठे जॉब करतो, जॉबमध्ये पण त्याला स्ट्रगल असू शकते. पण त्याच्यासोबत त्याचं प्रेम मात्र कायम आहे. हां, त्याला एक आहे ना विश्वास, की भाई मी आता 0मध्ये असो या मी 100मध्ये असो, हां, माझ्यासोबत कोणीतरी आहे आहे पाठीशी, मला पाठीशी. टेन्शन घ्यायचं नाही. पण तो एक त्याचा स्ट्रगलचा काळ असतो, त्यात सोबत राहणं खूप महत्त्वाचं असतं. हां, त्यावेळेस तो सुवर्ण क्षण येतो भाई हां. आपल्यासाठी. त्यावेळेस तो सुखाचा भागीदार कोण असतो? जो आपल्याला पाठीमागून दुःखात आधार असतो. देत असतो तोच. जो दुःखात असतो तो डिझर्व करतो सुखात पण 100% असायला पाहिजे ती व्यक्ती. आणि तेच खरं प्रेम, दीर्घकाळ चालणारं प्रेम, वयानुसार वाढत जाणारं प्रेम, जबाबदाऱ्या येऊन पण ते प्रेम तसंच टिकत राहणारं राहतं. हां. प्रेम. फक्त काय करतात, दाखवून देत नाहीत. पुरुष असो, स्त्री असो, ते काय होतं ज्यावेळेस जबाबदारीचं बनतं त्यावेळेस ते दाखवायचं कमी करतात. हां, म्हणजे मनात तेवढंच असतं कारण एकमेकांसाठी ते आपण कमी जेवढं नाही होत. करतोय, हां, त्यातून वेळच नाही मिळत. ते कमी नाही होत. 3-4 गोष्टी असतात म्हणून ते तेवढं दिसून नाही येत. हां. बरोबर ना? प्रणाली जसं तू बोललीस, की वेळेनुसार प्रेम कमी नाही होत जात, तर ते जबाबदाऱ्यांसोबत ते प्रेम अजून वाढत जातं. ती फक्त दिसत नाही कारण की त्याच्यासोबत अजून 3-4 गोष्टी असतात. पण त्याच्या व्यतिरिक्त माझं असं म्हणणं आहे, की प्रेमात त्याग असणं महत्त्वाचं आहे काय? त्याग म्हणजे एक म्हणता जाईल की कॉम्प्रोमाइज. कॉम्प्रोमाइज हां. ओके. प्रेमात त्याग नसतो. समजूतदारपणा खूप महत्त्वाचा असतो. काय असतं माहिती आहे का? एकच व्यक्ती सतत जर एफर्ट्स दाखवत असेल, सॅक्रिफाईस करत असेल, की मीच करते, मीच करते, मीच करते आणि समोरचा व्यक्ती जर 0 सुद्धा एफर्ट्स दाखवत नसेल ना, तर तिथं ती कॉम्प्रोमाइजची सवय असते. पण ते जर दोन्हीकडून झालं, तर ते टिकत जातं. नाहीतर काय होतं, काय म्हणतात बैलगाड्याचं एकच चाक आहे आणि तेच हां, एकच झिजत असेल ना, ते कधी ना कधी तर कोसळणारच आहे. कोसळणारच. त्यामुळे झालं तर जोडीने सोबत द्यायची नाही तर द्यायची नाही. हां, म्हणजे 10 गोष्टी ज्याच्या असतील, तर 5 यांनी कॉम्प्रोमाईज केल्या, तर 5 100% तिने पण कॉम्प्रोमाईज करायला पाहिजे. कॉम्प्रोमाइज करणं महत्त्वाचं. कुठेही असेल, घरात असेल, आपण आपल्या नात्यात असेल, मैत्रीत असेल, कॉम्प्रोमाइज करणं महत्त्वाचं असतं. खरंच महत्त्वाचं असतं. कारण त्याशिवाय कसं असतं, हाताची 5ही बोटं सेम नसतात. हे आपल्याला ॲडजस्ट करावेच लागतात. आपण जेवताना थोडी ना आहे तशी सगळ्या मापाने घेऊन खातो. नाही. नाही ना? त्यामुळे प्रत्येक गोष्टी सारख्या नसतात. त्या समजून घेता आल्या पाहिजेत. आता जसं एखादी व्यक्ती कुणावर जीवापाड प्रेम करते आणि तो त्याच्यासाठी सपोज सगळं त्याग करतोय, म्हणजे खूप कॉम्प्रोमाइज करतोय आणि पुढची व्यक्ती त्याला म्हणजे भाव पण नाही देत. तर हां, त्यावेळेस तिथं प्रेमाचा त्याग करणे हे चांगलं आहे की कसं? नाही, तिथं नाही चांगलं. कारण की काय होतं, पुढच्या माणसाला जर तुमच्या बाबतीत 0% पण प्रेम नसेल, तर तुम्ही करून उपयोगच काय ना? तुम्ही तुमचा वेस्ट ऑफ टाईम करताय. हां, पण ते जर पुढची व्यक्ती कामात आहे, पुढची व्यक्ती बाबा काहीतरी अडचणीत आहे, तिचं डाऊनफॉल चालू आहे, तर तिथं आपण कॉम्प्रोमाइज करणं हक्क आहे. पुढच्याची आपल्याला परिस्थिती माहिती आहे, तो कशात आहे आणि त्यातही जर आपण भांडत असेल, की बाई मी एकटाच करतोय, मी एकटाच करतोय, मी एकटीच करते हां. त्यात अर्थ नाही बाई. तिथं समजूनच घेतलं पाहिजे. तेव्हाच तो माणूस पुढे वरती जातो. नाहीतर बाई ना माझ्या घरचे माझ्या सोबत आहेत, ना तू सोबत आहेस. मग मी जगून तरी काय जगू करू? तरी हा काय? प्रश्न पडतो प्रत्येकाला, मुलीला असो, मुलाला असो. म्हणजे मी आता जगू तरी कसं? म्हणजे आणि ते म्हणता येईल की जशी तू बिझी असते खूप वेळा, म्हणजे तुझे
शूट्स असतात किंवा रीलचे शूट्स असतात किंवा कुठं इनॉग्रेशन वगैरेमध्ये पण तू जातेस, तर त्यावेळेस जर सपोज तुझा पार्टनर असेल आणि तो समजूनच नसेल घेत की अरे ही मला तर वेळच नाही देत, तो कॉम्प्रोमाइज ते करायला तयारच नसेल, तर मग ते खूप म्हणजे बेकार गोष्ट म्हणता येईल असं आहे. अर्थच काय राहतो प्रेमाला? जिथे समजूतदारपणाच नाहीये तिथं अर्थच नाहीये ना भाई. पण समोरच्याला एक गोष्ट आहे की बाबा परिस्थिती माहीत नसली तर भांडणं एक योग्य आहे. पण समोरच्याची परिस्थिती माहिती आहे बाबा, हा दिवस रात्र झटतोय, 12-12 तास काम करतोय, कोणासाठी? आपल्यासाठी. कोणासाठी? आपलं फ्युचर चांगलं करण्यासाठी. पण तरीही तू भांडत असेल की भाई तू ते सोडून मला वेळ दिला पाहिजेस, तर तिथं ते चुकतंय. ते प्रेम स्वार्थ आहे की भाई तो मनाचं स्वतःचं बघतोय, तो स्वतःचं सुख बघतोय, स्वतःला काय वाटतं हे बघतोय, पुढच्या व्यक्तीचं दुःख काय आहे हे अजिबात बघत बरं. नाही. आणि तुमची एक गोष्ट मला खूप भारी वाटली हां, ती म्हणजे कुठली की हा करतोय कुणासाठी? आपल्यासाठी. हां, म्हणजे तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी नाही, हा करतोय कुणासाठी? एवढी मेहनत करते ती, तर ती आपल्यासाठी. तर आपल्यासाठी. हे मला ऐकून नाही का खूप भारी वाटलं. म्हणजे जसं आपण शूट करतोय म्हणून नाही, पण तुम्ही बोलताना जो आला ना की आपल्यासाठी तो, म्हणजे तो आतमधनं एवढा इंटेन्स वाटला ना की आपल्यासाठी ही करते शूट खूप सारे, पण कुणासाठी? आपल्यासाठी. आपल्यासाठी. तर ते मला खूप भारी वाटलं. आणि मला ही कल्पना पण आली की नेमकी प्रेम आणि विश्वास आणि वेड हे सगळं काय असतं. आज तुम्ही प्रेमाच्या व्याख्या माझ्याकडून काढून घेणार आहेत सगळ्या. आपण जसं बोललो की प्रेमात त्याग हा खूप महत्त्वाचा असतो, पण त्याग काय आहे माहिती आहे का? मैत्रीत पण त्याग असतो आणि प्रेमात पण त्याग असतो. तर ह्या प्रेम आणि मैत्रीचं एक्झॅक्टली नातं कसं असतं हे आम्हाला थोडं सांग. बघ, जसं आपण बऱ्याच मूवीमध्ये ऐकलंय की काय ते म्हणतात, मैत्री हे असं म्हणतात की प्रेमाच्या थोड्या अलीकडं असतं ते मैत्री असते आणि मैत्रीच्या थोडं पलीकडं असतं ते प्रेम असतं. पण एक सांगू, प्रेमात जर मैत्रीच नाहीये ना तर ते प्रेमच नाहीये. कारण की जिथं ज्या व्यक्तीपाशी आपल्याला म्हणजे हसता प्रेमाची सुरुवात मैत्रिणी होते असं, मैत्रिणीच होते. का सांगू? आणि व्हायला पण पाहिजे. हां, जिथं आपण सर्वस्व त्या माणसासमोर जरी दाखवलं ना, तो माणूस आपल्याला जज नाही करणार ना, ती मैत्री असते. आणि ते मैत्री परत काय होतं, ते प्रेमात कन्वर्ट होतं की बाबा सगळ्या गोष्टी या माणसाच्या मला माहिती आहेत. हां. जिथं ज्या माणसापाशी आपल्याला रडता येतं, हसता येतं, खेळता येतं आणि जरी आपण रुसून शांत बसलो तरी आपल्याला करमत नाही, तिथं ते काय म्हणतात, मैत्रीतलं प्रेम म्हणतात. मैत्री खूप महत्वाची, मग ते काही असो. त्याच्यासमोर आपण कुठलाही फिल्टर लावायची आपल्याला नाही गरज गरज, नाही. नाही गरज. मी सकाळी उठलो त्याच्यासमोर उभा झालो बिना आंघोळीनी, तर हां. तरी तिचं प्रेम असायला पाहिजे. जिथं सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट असतात हां. तिथं प्रेम असतं. पण त्याच्या आधी ती मैत्री असते. मैत्री असते 100%. म्हणजे मला काहीही त्याला एक्सप्लेनेशन, एक्सप्लेनेशन द्यायचीच नाही की भाई तुला मी रोजच बघते बिना आंघोळीची, आज काय नवीन बघायचंय. हे हसतं मैत्रीतलं प्रेम. मैत्री हळूहळू प्रेमामध्ये कन्वर्ट होते आणि ते व्हायला पण पाहिजे. लाज नाही राहिली पाहिजे कुठल्या गोष्टींची ना, ते काय म्हणतात मनात कुठल्या शंका राहिल्या पाहिजे की बाई ह्या माणसापाशी मी बोलू कसं, राहू कसं. राहू कसं. आणि ते मैत्री नाही ना, जर आपल्याला हिचकिचट वाटत असेल की मी याला शेअर करू की नको करू, की हा मला कसं ऑब्झर्व करणार किंवा हा काय पॉईंट ऑफ व्ह्यू बनवणार, ह्या जिथं म्हणजे ते ऑब्स्टॅकल्स आले म्हणजे ते मैत्रीच नाही असं समजायचं खरं तर. मग मला तर सगळ्यांना एकच सांगायचं आहे, माझं एकच मत आहे की तुम्ही जर प्रेम करताय ना तर त्या व्यक्तीशी पहिला तुम्ही मैत्री करा, मग प्रेम करा. तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी ना समजायला सुरुवात होतील. जर दुःख असेल, सुख असेल, तेव्हा ते प्रेम आहे ना तुमचं बेस्ट होईल. आणि दीर्घकाळ चालेल आणि मजबूत एकदम. हां, कारण की त्याला मैत्रीची जोड असेल त्या प्रेमाला. होय. आणि विदाऊट मैत्रीच्या जोडीनं ते प्रेम जास्त काळ टिकू पण नाही शकत, असं पण आहे. 100%. प्रेम आणि मैत्री ही काय आहे, त्यांचं नातं कसं असतं, हे सगळं तू आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजवलंस आणि मला ते समजलंही पण. पण चल, मी खूप प्रेम केलं आहे आणि तरी पण मी त्याच्यात सपोज अपयशी झालो, तर त्याच्याबद्दल तुझं काय बोलायचं आहे? खरं आहे. आता सगळ्यांचंच प्रेम यशस्वी होतं असं नाही, काहींचं अपयशी पण होतं. पण काय होतं माहिती आहे का, अपयशी प्रेम आपल्याला काय शिकवतं, दुसऱ्यांवर प्रेम करायला नाही तर स्वतःवर प्रेम करायला शिक, हे अपयशीच प्रेम सांगतं. स्वतःच्या मर्यादा असेल, किंमत असेल, हे अपयशी प्रेम दाखवतं. काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण अपयशी ठरतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं की भाई आपण त्या व्यक्तीवरती प्रेम करण्यापेक्षा स्वतःवरती केलं असतं ना, आज आपण कुठेतरी यशस्वी असतो. हे असतं अपयशी प्रेम. आणि म्हणजे कधी कधी आपल्याला वाटते की आपण पुढच्या व्यक्तीला खूप देतोय, म्हणजे टाईम देतोय किंवा तिला अटेन्शन देतोय किंवा तिची काळजी करतोय, पण असं पण होऊ शकतं ना की पुढच्या व्यक्तीसाठी ते नसेल, त्याच्यापेक्षाही कुणी जास्त करणारा असेल, तर तो अपयशी होऊ तेच शकतो. मी मगाशी पण तुम्हाला एका उत्तर सांगितलं की देवानं ठरवलंय ना बाई की ही व्यक्ती तुझ्यासाठी चुकीची आहे, तर तो नाहीच देणार.
तुम्हाला कोणती तरी चांगलीच व्यक्ती देणार जो आयुष्यभर टिकेल. हां, कारण की ती ती ज्याला डिझर्व करते तो व्यक्ती दुसरा आहे. आपल्याला म्हणजे कुणी मुलगा असेल, जसं मला वाटत असेल, मी एखाद्या मुलीवर खूप प्रेम करतोय, खूप प्रेम करतोय, म्हणजे एकतर्फी. कदाचित असं असेल की तिच्यावर माझ्यापेक्षा जास्त करणारा कोणी दुसरा मुलगा असेल, तर मी 100% चान्सेस आहेत ना की मी अपयशीच ठरणार. तर म्हणजे हे पण होऊ शकतं आणि ते होतं खूपदा असं मला वाटतंय. हो. काय आहे माहिती आहे का, अपयशी प्रेम ना आपल्याला योग्य व्यक्ती असेल, गोष्ट असेल ओळखायला शिकवते, पारखायला शिकवते. जर आपण एखाद्या गोष्टीत आपल्याला अपयश आलं ना, तिथून आपल्याला अनुभव येतो, की बाबा ही व्यक्ती चुकीची होती, ही गोष्ट चुकीची होती. आपण तिथं टाईम घालवला म्हणून आत्ता आपल्या हाती अपयश आहे. अपयश आलंय. पण तेच जर योग्य व्यक्ती ठरवली असती, योग्य टाईम काढला असता, मग त्या गोष्टींच्या पाठीमागं पळायला असतं ना, तुला 100% यश होतं. पण काही गोष्टीत आपल्या चुका असतात. आपलं नशीब नसतं, लक असतं, सगळ्या गोष्टी असतात. मग ते माझं तर एवढंच मत आहे की सगळ्यांनी काय म्हणतात त्याला, फुकून पावले उचला. हां, उचलावे. म्हणजे त्याने करिअर पण बघायला पाहिजे. तुला चला एखाद्या मुलीवर प्रेम आहे, पण भावा तुला नंतर तिला सांभाळायचं पण आहे. तिची तुला काळजी घ्यायची आहे. तुला तुझे स्वतःचं कुटुंब सांभाळायचं आहे. होऊ शकते की जर तिच्या आईवडिलांना मुलगा नसेल, तर तिचे आईवडील पण तुझ्याकडे येणार. तर त्याची पण तयारी असायला पाहिजे. 100% तू पहिलं सेटल हो. हां. आता बरेच मुलं म्हणतात, मुली म्हणतात की बाबा याच्याकडे पैसा नाही म्हणून ही गेली नाही, हिच्याकडे पैसा नाही म्हणून हा गेला नाही. पहिलं तू कमव, कमाव. तिच्यासाठी कमव, भले जाऊ दे जगासाठी नको कमव, तिच्यासाठी कमव. आणि असं नाही की प्रेम त्या काळात राहत नाही, प्रेम दुःखातही राहतं, सुखातही राहतं. काय प्रेम हे खूप प्युअर असतं. म्हणजे तू तिच्यावर इंटेंट ठेव की तू तिच्यावर प्रेम कर, पण हे विसरू नकोस की तुला तिच्यासाठी पण तुझ्या काहीतरी करायचं जबाबदाऱ्या आहे. पाडायच्या आहेत. तुला पण सक्सेसफुल व्हायचं आहे. तेव्हाच म्हणजे तिच्या घरचे तुझ्याबद्दल विचार करणार की याला आम्ही, कारण की शेवटी कसं असतं ते आईबाबांचं प्रेम असतं. एखाद्याला असं त्याचं प्रेम आहे खूप खूप जास्त, म्हणून मी त्यांना आमची मुलगी देऊन देणार, असं तर कधी होणार नाही. नाही. आणि ते व्हायला पण नाही पाहिजे. जर त्या व्यक्तीवर, मुलीवर खरंच प्रेम असेल, तर त्यांनी ते तेवढं टेक केअर करायला पाहिजे. बरोबर. 100%. आणि तिनं पण थांबलं पाहिजे बाबा, तिचं त्याचा आता वाईट काळ आहे, त्याच्याकडे आता काही नाहीये ना, मी थोडे दिवस वाट बघेन, पण त्यानं कमवलं पाहिजे. कमवलं पाहिजे. पुढे जाऊन काय मी तिच्यासाठी कमवतोय, ती थांबणार का नाही थांबणार आहे. हां. आणि असं होईल का आता, जसं एज, म्हणजे आता तिची एज निघून चालली आहे, ती मुलाची पण एज निघून चालली आहे, पण त्या मुलीला विश्वास आहे की हा काही नाही काही करणार, तर तिनं थांबायला पाहिजे का? 100% तिचा विश्वास आहे की पुढचा माणूस माझ्यासाठी करतोय, मी थांबणार. मी तर बाई, मी काय म्हणते त्याला, मी मरेपर्यंत थांबेन एखाद्या व्यक्तीसाठी, पण तो माझ्यासाठी पाहिजे. हां, जरी माझे म्हणजे ही व्यक्ती तीच आहे की ज्याच्यानंतर मला दुसरी शोधायची गरज नाही. चॉईसच नकोय मला जर दुसरी. ती व्यक्ती मला भेटली तर मी आयुष्यभर थांबणार त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी. 100%. बरोबर ना? हां, थँक्यू. आपण एकतर्फी प्रेम बघितलं, आपण अपयशी प्रेम बघितलं, प्रेमाबद्दल असणारे आपले विचार किंवा प्रेमासोबत होणारे चेंजेस आपण बघितलेत. तर माझं असं म्हणणं होतं की प्रेम आयुष्याला कसं बदलवतं? हे बघ अक्षय, कसं असतं, प्रेम हे आपलं आयुष्य नाही बदलवत, पण जे आयुष्याकडे बघण्याची आपली नजर असते, अंदाज असतो ना, तो बदलवतो. तेव्हा ती जर व्यक्ती जर आपल्याला योग्य मिळाली असेल ना, तर आपण आपल्यातला बेस्ट व्हर्जन बनून जातो. प्रेम काय असतं माहिती आहे का, प्रेम तिथंच खरं म्हणता येतं जिथं आपल्याला ते कमवायला शिकवतं. तू करिअर बनव, मी तुझ्यासोबत आहे, तू कमव, मी तुझ्यासोबत आहे. प्रेम हे शांत बसून नसतं, तू काहीतरी कर, मी सगळ्या गोष्टी तुझ्या पाठीमागे आहे ना, ते कमवायला शिकवतं, ते एक प्रेम आहे. आणि ते कमवायला शिकवतं आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य आयुष्य बदलत नाही, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. अच्छा. जसं मी आता जॉब करतोय, पण कसं होतं माहिती आहे का, एका व्यक्तीसाठी मला काहीतरी करायचं होतं, पण तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं. तेव्हा मी माझं स्मार्ट होम सोल्युशनचं म्हणून एक बिझनेस आहे आमच्या घरचा. त्याच्यानंतर मी माझ्या जिजू आणि ताई ते सांभाळतात. म्हणजे खूप चांगलं बिझनेस आहे. आता जसं तुमचं क्लॉथिंगचं बिझनेस आहे की तुम्ही खूप प्रीमियम लेवलचे तुम्ही कपडे देता, ते पण खूप कमी पैशांमध्ये. तसंच आम्ही आपलं म्हणजे सिंपल घराला एक चेंज करतो लक्झरियसमध्ये. तर ते माझे एक बिझनेस होता ॲक्च्युली, आणि मी त्याच्यात खूप मेहनत केलेली त्या बिझनेससाठी. ठीक आहे. पण नंतर मला जॉब भेटलं, नंतर मी जॉबमध्ये गेलो, ती वेगळी गोष्ट आहे. पण त्या व्यक्तीवर मी ज्यावेळी प्रेम करायचो ना, तेव्हा मला खूप वाटायचं की यार आपण काहीतरी हिला करून दाखवायला पाहिजे, की म्हणजे नाही मी हे करणार. म्हणजे जॉब नव्हतं माझ्याकडे, पण मी तेव्हा बिझनेस केलं.
100% म्हणजे प्रेम स्वप्न बघायला शिकवतं, दाखवायला शिकवतं, की भाई तू जर जॉबचा विचार करत असशील ना, तर मी तुला त्याच्यापेक्षा सुद्धा वरचं काहीतरी स्वप्न दाखवेन. ते तू करशील कोणासाठी? माझ्यासाठी. पण माझ्यासाठी. त्यासाठी चांगलं कोणाचं होणार? आपलं चांगलं ये ही गोष्ट मला पाहिजे होती. म्हणजे मी बिझनेस करो की जॉब करो, पण मी करतोय आमच्यासाठी, आपल्यासाठी. असं जेव्हा ती फिलिंग येते ना, तेव्हा आपलं म्हणजे प्रेमाबद्दल आपला एक पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज होतो. त्याच्यानंतर आपण काय बोलतात कॉम्प्रोमाइज करायला शिकतो, तिला समजायला शिकतो, दुसऱ्या कोणाची आपल्याला म्हणजे शोध नसतो. आणि हे प्रेमाबद्दल आपण म्हणजे आज खूप बोललो ना, खूप जास्त बोललो, ठीक आहे. खूप बोललो. हो. पण हे जे बोललो आपण, तर हे सगळं झालं म्हणजे जे पण आपण गप्पा केली. त्याच्या व्यतिरिक्त माझं एक म्हणजे एक छोटंसं डाऊट होतं, की आपण प्रेम करायचं कुणावर आणि कसं करायचं, की म्हणजे त्यात आपण डोकं लावायचं की प्रेम आपोआप होऊन जातं. प्रेम आपोआप नाही होत. आपण प्रेमात पडतो, त्यालाही सुद्धा काहीतरी काळ असतो. एका दिवसात कुठल्याच गोष्टी घडत नाही. आणि ज्या एका दिवसात घडतात त्या आकर्षण असतात. आणि हे जर तुम्हाला प्रेमाची ओळख असेल, प्रेम कसं होतं हे बघायचं असेल ना, आमचा पॉडकास्ट नक्की बघा. अच्छा, धन्यवाद. धन्यवाद प्रांजल, तुम्ही इथं आलात आणि तुमचा वेळ दिलात. म्हणजे मी खूप घाबरायचो की तुमच्यासोबत कसं पॉडकास्ट करेल आणि त्यातल्या त्यात तुम्ही मला म्हणजे कमी नाही वाटू दिलं आणि माझ्यासोबत बसलात, पॉडकास्ट केलं. त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. थँक्यू, नक्की तुम्ही नक्की आलात. सर. खूप छान सरांनी सुद्धा साथ दिली. कारण की त्यांची नागपुरी भाषा आहे, आमची थोडीशी कोल्हापुरी पडते. तरी आम्ही प्रयत्न केला एकमेकांना सांभाळून घ्यायचा. खरंच थँक्यू, तुम्ही मला इथं बोलवलं, एक चान्स दिला की इथून काहीतरी एक्सप्लोर आणि करायचं. दुसऱ्यांना पण सांगा की ह्या पॉडकास्टला यायला पाहिजे. नक्कीच 100% सगळ्यांनी एकदा इथं नक्की भेटून जा. हां हां, ठीक आहे. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सर्वांची लाडकी प्रणाली सूर्यवंशी म्हणजेच # आज आमचं पॉडकास्ट शूट झालं आहे रा कास्ट विथ राव या यूट्यूब चॅनलला. लवकरच तिथे अपलोड होईल. आणि हो, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.